तर म्हणजे आता बघा आपण धोपेश्वरात चाललो होतो पाया पडायला मंदिरात आणि आता इथे रातभर पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता रस्त्यावरती पाणी आलेलं आहे ते बघा। आणि परवा दाखवलं तेव्हा खाली होता, आता ब्रिजला टेकून पाणी आलेलं आहे बघा, किती पाणी आलं आहे बघा बघा। आणि तिकडे पूर्ण रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। तर आता आपण मंदिरात जातोय। तर म्हणजे हा बघा हा आंबेवडीत जायचा रस्ता आहे आणि इथून जर तुम्ही बघितला तर हे बघा वरपर्यंत फुल पाणी भरलेलं आहे, वरती बांधापर्यंत बघा। पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण पॅक झालेला आहे इथे आणि ह्या ब्रिजला पाणी टेकलेलं आहे। आता जव्हार चौकात आपण जाऊया, इथे कुठपर्यंत पाणी आलं ते बघूया। तर म्हणजे आपण आता जव्हार चौकात आलेलो आहे आणि इथे पाणी बघा पूर्ण रस्त्यावर इथपर्यंत पाणी भरलेलं आहे फुल एकदम हे बघा। आणि तिथली जी दुकानं आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत हे बघा, ही दुकानं आहेत ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत आणि तिकडची साईड बंद आहे। आणि इकडे बघा पूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याने फुल झालेला आहे आणि तिकडच्या रिक्षा तिकडच्या साईडला लागलेल्या आहेत।